विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी सौ योगिता दीपक पाटील तुमचं सर्वांचं या तिसऱ्या व्हिडिओ तासिकेमध्ये हार्दिक स्वागत करते. सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील 6वे प्रकरण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स वनस्पतीचे वर्गीकरण हे आपण अभ्यासत आहोत. आज आपण बघणार आहोत सब किंगडम क्रिप्टोगॅम्स याच्यामधील डिव्हिजन टेरिडोफायटा, त्याचप्रमाणे सब किंगडम फेनोरोगॅम्स यामधील जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स याचा आपण अभ्यास करणार आहोत. अँजिओस्पर्म्स फर्दर क्लासिफाईड इनटू 2 दॅट इज डायकॉटिलिडॉन आणि मोनोकॉटिलिडॉन. म्हणजेच उपसृष्टी अबीजपत्री यामधील विभाग टेरिडोफायटा, त्याचप्रमाणे उपसृष्टी बीजपत्री यामधील अनावृत्तबीजी वनस्पती, आवृत्तबीजी वनस्पती आणि आवृत्तबीजी वनस्पती यांचं पुन्हा 2 गटांमध्ये वर्गीकरण होतं, ते म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती इत्यादी सगळे भाग आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तुम्ही सर्वांनी पुस्तक आपल्या समोर ठेवायचं आहे आणि हे 6वे प्रकरण यामधील हा भाग बघायचा आहे. आता आपण बघू द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट्स बिलॉंगिंग टू द डिव्हिजन टेरिडोफायटा. फर्स्ट, प्लांट्स बिलॉंगिंग टू द टेरिडोफायटा बियर्स वेल डेव्हलप रूट, स्टेम अँड लीव्स. म्हणजे यांच्यामध्ये रूट, स्टेम आणि लीव्स हे वेल डेव्हलप असतात. दे डू नॉट बियर्स फ्लावर अँड फ्रुट्स. त्यांच्यामध्ये फ्लावर आणि फ्रुट्स नसतात. दे बियर सेपरेट टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर, दॅट इज झायलम अँड फ्लोएम आर प्रेझेंट. टेरिडोफायटा रिप्रोड्यूस बाय मीन्स ऑफ स्पोर्स विच आर फॉर्म ऑन द पोस्टेरियर साइड ऑफ देअर लीव्स. म्हणजे लीव्सच्या पोस्टेरियर साइडला स्पोर असतात. नाव इज एक्झाम्पल. फर्स्ट इज नेफ्रोलॅपिस, ॲडिएंटम, टेरिस, मर्सेलिया, सिलॅजिनेला, इक्विसेटम, लाइकोपोडियम एक्सेटेरा. These are the example of Pteridophyta. Reproduction in Pteridophyta occur asexually by spores and sexually by zygote formation. Their reproductive organ cannot be seen. Cryptos means hidden, gams means reproductive organs. आपण टेरिडोफायटा विभागातील वनस्पतीची वैशिष्ट्ये अभ्यासत आहोत. टेरिडोफायटा गटातील वनस्पतींना फुले, फळे येत नाही. त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारची फुलं आणि फळं नसतात. मात्र मूळ, खोड, पान असे अवयव आपल्याला दिसतात. पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र संवहनी संस्था असतात. म्हणजे संवहनी संस्था याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. त्यांच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे अलैंगिक प्रजनन होतं. तसंच त्यांच्यामध्ये लैंगिक प्रजननही होतं. हे लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होत असतं. या गटातील उदाहरणं जर बघितली आपण तर ते आहे फर्न म्हणजे नेफ्रोलॅपिस, त्याला आपण नेचे म्हणतो, मर्सेलिया, टेरिस, ॲडिएंटम, इक्विसेटम, सिलॅजिनेला, लाइकोपोडियम इत्यादी. हे सर्व उदाहरण या विभागामधले आहेत. परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा स्केच अँड लेबल द फिगर ऑफ फर्न प्लांट अँड एक्सप्लेन इन टू ब्रीफ असा क्वेश्चन असतो. तर आपण फर्न वनस्पतीबद्दल आता बघणार आहोत. बघा, तुम्हाला ही दाखवलेली जी इमेज आहे ती फर्न या वनस्पतीची आहे, म्हणजे नेचे. फर्न्स आर ऑर्नामेंटल प्लांट्स सीन इन द गार्डन. म्हणजे शोभेची अशी ती वनस्पती आहे. दे आर कॉल्ड ऑर्नामेंटल ॲज दे ब्युटिफाय द प्लेस व्हेअर दे ग्रो. म्हणजे जिथे त्या वाढतील तिथल्या जागेची शोभा त्या वाढवत असतात. सिन्स दे आर ग्रोन इन गार्डन दे डू नॉट बियर फ्लावर्स अँड फ्रुट्स. म्हणजे त्यांना फळं किंवा फुलं येत नाही. दे बियर डिफरंट टाईप ऑफ अट्रॅक्टिव्ह लीव्स. त्यांना छान असे सुंदर अशी पानं असतात की ज्यांच्यामुळे त्या वनस्पतीचं आकर्षण हे वाढत असतं. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर्स विच डेव्हलप ऑन द लोअर साइड ऑफ देअर लिफलेट इन द फॉर्म ऑफ सोराय. नेचे या वनस्पतीची सुबक व नामनिर्देशित आकृती काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा असा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला असतो. आपण बघूया. नेचे म्हणजे फर्न्स. बागेतील शोभिवंत झुडपांपैकी ही एक महत्त्वाची अशी वनस्पती आहे. नेचे वनस्पतींना मूळ, खोड, पर्णिका असे सुस्पष्ट अवयव असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की मूळ, खोड आणि पानं
म्हणजेच पर्णिका. त्यांच्यात पाणी व अन्नवहनासाठी स्वतंत्र ऊती असतात. नेचे बागेसाठी वापरत असले तरी तिला फुले फळे येत नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं फूल किंवा फळं हे नसतात, म्हणून तिला अपुष्प वनस्पती म्हणतात. नेचे वनस्पतीच्या पानाच्या मागील बाजूस तयार होणाऱ्या बीजाणूद्वारे प्रजनन होत असतं. याकरता पर्णिकेच्या वर बीजाणूधानी पुंज असतो. हे अलैंगिक प्रजनन असतं. यामध्ये लैंगिक प्रजनन सुद्धा होतं. हे लैंगिक प्रजनन हे युग्मके तयार करून होत असतं. आता आपण बघणार आहोत सब किंगडम फेनोरोगॅम्स. प्लांट्स which have special structure for reproduction and produce seeds are called phanerogams. In phanerogams, they are characterized by presence of flowers, fruits and seeds. म्हणजे या सब किंगडम मधील वनस्पती ज्या आहेत त्यांना फुलं, फळं आणि बीज हे येत असतात. Phanerogams are classified as gymnosperms and angiosperms. In gymnosperms, the seeds are naked, while in angiosperms, the seeds are enclosed in a fruit. म्हणजे फळामध्ये ते आच्छादलेले असतात. उपसृष्टी बीजपत्री पाहतोय आपण आता. ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात त्या वनस्पतींना बीजपत्री वनस्पती म्हणतात. बीजपत्री वनस्पतीत प्रजननासाठी खास ऊती असतात. बियांची निर्मिती होते, त्यात भ्रूण व अन्नसाठा असतो. जर या बिया फळांमध्ये झाकलेल्या नसतील तर त्या अनावृत्त वनस्पती असतात आणि जर बिया झाकलेल्या असतील तर त्या आवृत्त वनस्पती ठरतात, म्हणजे आवरण असलेल्या वनस्पती ठरतात. ऑब्झर्व गार्डन प्लांट्स लाईक सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली and compare them. Note the similarities and difference between them. Which difference did you notice between gymnosperms and angiosperms? सायकस वृक्ष किंवा ख्रिसमस ट्री आणि जास्वंदीचे झाड, लिलीचे रोप इत्यादी वनस्पतींचे निरीक्षण करा. तुम्हाला आढळलेली साम्य व फरक यांच्या नोंदी करा. आता आपण बघणार आहोत सायकस आणि ख्रिसमस ट्री. दे आर जिम्नोस्पर्म्स. हिबिस्कस अँड लिली आर अँजिओस्पर्म्स. Hibiscus is a dicot plant while lily is a monocot plant. सायकस वृक्ष, ख्रिसमस वृक्ष ह्या अनावृत्त वनस्पती आहे. जास्वंदीचे झाड, लिलीचे रोप ह्या आवृत्त बीजी या वनस्पती आहे. अनावृत्त बीजी वनस्पती आणि आवृत्त बीजी वनस्पती हा फरक आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. जास्वंदीचे झाड द्विबीजपत्री वनस्पती तर लिलीचे रोप हे एकबीजपत्री वनस्पती आहे. सब किंगडम फेनोरोगॅम्स यामधील डिव्हिजन 1 जिम्नोस्पर्म. याचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. पहिलं बघूया. जिम्नोस म्हणजे नेकेड, स्पर्म म्हणजे सीड. जिम्नोस्पर्म्स आर पेरिनियल, वुडी अँड एव्हरग्रीन प्लांट्स. म्हणजे ते सदाहरित वनस्पती असतात. द स्टेम्स ऑफ जिम्नोस्पर्म्स आर अनब्रांच. त्यांना फांद्या नसतात. द लीव्स फॉर्म अ क्राउन at the top of the plant. They bear male and female flowers on the different sporophylls of the same plant. Seeds are not enclosed in a fruits. For example, cycas, pinus, etc. These are the examples of these gymnosperms. उपसृष्टी बीजपत्री यामधील विभाग 1 अनावृत्त बीजी वनस्पती. या विभागामध्ये असणाऱ्या वनस्पतींची आपण आता वैशिष्ट्ये बघणार आहोत. जिम्नॉस म्हणजे न झाकलेले म्हणजेच अनावृत्त. स्पर्म म्हणजे बीज. या वनस्पती बहुधा सदाहरित बहुवार्षिक असतात. या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात. पानांचा मुकुट तयार झालेला असतो. नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणूपत्रावर येतात. अनावृत्त वनस्पतींच्या बियांवर नैसर्गिक आच्छादन नसते, म्हणजेच यांना फळं येत नाही. सब किंगडम फेनोरोगॅम्स यामधील डिव्हिजन 2 अँजिओस्पर्म. हिचे आपण वैशिष्ट्य अभ्यासणार आहोत. अँजिओस म्हणजे हिडन, स्पर्म म्हणजे सीड्स. ज्यांचे सीड्स हे लपलेले आहेत त्यांना अँजिओस्पर्म्स म्हणतात. अँजिओस्पर्म्स आर दोज प्लांट्स इन विच द सीड्स आर एनक्लोज. These plants possess all organs. Flowers are reproductive organ of these plants.
Angiosperms are divided into two groups, that is monocots and dicots, depending on the number of cotyledon in their seeds. उपसृष्टी बीजपत्री यामधील विभाग 2 आवृत्त बीजी वनस्पती याचे वैशिष्ट्य बघतोय आपण. अँजिओस्पर्म्स म्हणजे कव्हर असणे म्हणजे आवरण असणे, स्पर्म म्हणजे बीज. या वनस्पतींना सर्व अवयव असतात. फुले हे त्यांचे प्रजनन अंग आहेत म्हणजे अवयव आहे. फुलाचे रूपांतर फळात होते व फळांच्या आतमध्ये बिया तयार होत असतात. आवृत्तबीजी वनस्पतींच्या बियांवर फळांचे आवरण असते. याचे 2 वर्ग आहेत, एक म्हणजे द्विबीजपत्री वनस्पती आणि दुसरं म्हणजे एकबीजपत्री वनस्पती. Now we see difference between dicotyledon plants and monocotyledon plants. In dicotyledon, seeds having 2 cotyledons म्हणजे त्यांचे cotyledons 2 असतात. In monocotyledon, single cotyledon are present. In dicotyledon, roots are well developed, that is primary roots. It is also known as a taproot. In monocotyledon, fibrous roots are present. In dicotyledon, stems are hard. For example, mango. In monocotyledon, stems are hollow. For example, bamboo, onion. In dicotyledon, leaf consist of reticulate venation. म्हणजे जाळीदार असतात त्यांचे पानं. In monocotyledon, parallel venation are present on a leaf. In dicotyledon, flowers consist of 4 or 5 parts or in their multiple. In monocotyledon, flowers with 3 parts or in multiple of 3. द्विबीजपत्री वनस्पती आणि एकबीजपत्री वनस्पती यांच्यामधील फरक आपण बघतो आहोत. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये ज्या बिया असतात त्या बियांमध्ये 2 बीजपत्रे असतात आणि एकबीजपत्री वनस्पतीमध्ये एकच बीजपत्र असतं. द्विबीजपत्री वनस्पतीमधले जे मूळ असतं ते मूळ प्राथमिक मूळ असतं म्हणजेच त्याला सोट मूळ म्हणतात. एकबीजपत्री वनस्पतीमधील मूळ हे तंतुमुळे असतात. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये मजबूत कठीण खोड असतं, उदाहरणार्थ वटवृक्ष. एकबीजपत्री वनस्पतीमध्ये खोड जे असतं ते पोकळ असतं, उदाहरणार्थ बांबू, नंतर केळी, कांदा यांच्यामधलं खोड जे आहे ते पोकळ असतं. द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये जाळीदार शिराविन्यास हा पानामध्ये आढळतो, तर एकबीजपत्री वनस्पतींमधील जे पानं आहेत त्यांच्यामधील पानांमध्ये समांतर शिराविन्यास असतो. द्विबीजपत्री वनस्पतींमधील फूल यामध्ये 4 किंवा 5 भागांचे फूल असते आणि एकबीजपत्रीमध्ये 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे फूल असते, म्हणजे त्याला त्रिभागी फूल असं सुद्धा म्हणतात. आज आपण सबकिंगडम क्रिप्टोगॅम्स यामधील डिव्हिजन टेरिडोफायटा, त्याचप्रमाणे सबकिंगडम फेनोरोगॅम्स यामधील जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स, डायकोटिलिडॉन, मोनोकोटिलिडॉन म्हणजेच अबीजपत्री वनस्पतीमधील टेरिडोफायटा, त्याचप्रमाणे बीजपत्री वनस्पतीमधील अनावृत्तबीजी वनस्पती, आवृत्तबीजी वनस्पती, एकबीजपत्री वनस्पती, द्विबीजपत्री वनस्पती इत्यादी सर्व भाग अभ्यासलेले आहेत. हे सर्व भाग तुम्हाला नीट वाचायचे आहे. याच्या नोट्स तुम्हाला सर्वांना वहीमध्ये लिहायच्या आहेत आणि दिलेला स्वाध्याय म्हणजे क्लासवर्क तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे, कारण तो सर्वांचा हा तपासला जाणार आहे. आपण पुढील व्हिडिओ तासिकेमध्ये 4थ्या तासिकेमध्ये भेटणार आहोत. त्यामध्ये आपल्याला डिफरन्स बिटवीन थॅलोफायटा, ब्रायोफायटा, त्याचप्रमाणे जिम्नोस्पर्म्स, अँजिओस्पर्म्स आणि एक्सरसाइज हे आपण बघणार आहोत.